रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आपलं सुख असो किंवा दुसऱ्याचं दुःख असो, ते आपल्याशी जोडलेलं असतं. एक असं जीवनाचं रहस्य जे संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी उलगडलं. चला ते जाणून घेऊया. तर मंडळींनो, आज आपण या अभंगाचा निरूपण, या अभंगाचा भावार्थ बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ, भक्तिपूर्ण व्हिडिओ, कथा, अभंग तुमच्यासाठी आम्ही आणत राहू. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा अभेद भ्रम अमंगळ. संत तुकाराम महाराज या ओळीमध्ये सांगतात की संपूर्ण जगच परमेश्वराचा विस्तार आहे, ते विष्णुमय आहे. या निर्मितीत असलेल्या असंख्य जीवांमध्ये असलेल्या मूल तत्वाचा स्रोत एकच आहे, आणि तो म्हणजे परमेश्वर. मग या एकाच परमेश्वराच्या निर्मितीत असलेल्या जीवांमध्ये असलेल्या असमानता, मतभेद, उच्च नीच असलेल्या भावना या सर्व भ्रम आहेत, आणि या भ्रमामुळेच कलह, असंतोष आणि असंतुलन निर्माण होतात. खरा धर्म म्हणतो की सारा जीव एकच असलेला परमेश्वराचा अंश आहे. हे जे सर्व जग जे आहे हे परमेश्वराचा एक अंश आहे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. संत तुकाराम महाराज म्हणतात, हे साधकांनो, जे परमेश्वराचा मार्ग स्वीकारू इच्छिता, भक्ती मार्गावर जायचं आहे, त्यांनी एकच काम केले पाहिजे. परमेश्वराचं नामजप, नामस्मरण, साधना, जीवनाचा मार्ग त्याच्या आदेशानुसार असावा. असं करणं म्हणजे स्वतःचे कल्याण साधणं. खरा मार्ग असतो साधनेचा. जीवन शुद्ध ठेवणे, असत्याचा त्याग करणे, परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे वागणे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. या ओळीत एक मोठं तत्व उलगडले. कोणाचाही मत्सर करणं, असूया बाळगणं, ही परमेश्वराचा असलेल्या एकात्म भावाचा अपमानच आहे. लोकांवरील असूया, शत्रुभाव, असंतोष या भावना असल्या की परमेश्वराचा आदर आपोआप हरवतो. त्यामुळे इतरांवरील असूया सोडणं गरजेचं असतं. असं करणे म्हणजे परमेश्वराचा आदर करणं असतं. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. या ओळीमध्ये एक सुंदर उदाहरण दिलं आहे. शरीराचा एखादा भाग सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, त्याचा प्रभाव संपूर्ण शरीरावर पडतो. त्याचप्रमाणे या जगातील एक जीव सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, इतर जीवांवर त्याचा प्रभाव असतो. या एकात्म भावाचा अर्थ असाच आहे. आपले सुख इतरांचे सुख असते, इतरांचे दुःख आपले दुःख असते. या एकात्म भावाने जीवन जगले तरच परमेश्वरी एकात्मता याचा खरा अर्थ उमगतो. तर मंडळींनो, या अभंगाचा जर भावार्थ बघितला, जग एक असलेल्या परमेश्वराचा विस्तार आहे. लोकांमधील असंतोष, असूया, शत्रुभाव या सर्व भावना एक भ्रम आहे, जे आपल्याला एकात्म भावापासून दूर ठेवतात. खरा साधक, खरा वैष्णव एकात्म भाव ओळखतो. परमेश्वर एकच परमेश्वर सर्वांमध्ये वास करतो असं मानतो.
या एकात्म भावाचा स्वीकार करणारा साधक जीवन अधिक शांतीत समाधानात घालवतो. जिथे असूया असते तिथे परमेश्वराचा वास नसतो. असूया त्याचा आदर घालवते, म्हणून असूया त्यागावी. या अभंगामध्ये जर आपल्याला शिकायला मिळतंय ते म्हणजे जग एकच असलेल्या परमेश्वराचा विस्तार असून एकात्म भावाने जीवन जगणं हीच परमेश्वराची सर्वोत्तम पूजा असते. तर मंडळींनो, या अभंगाचा भावार्थ निरूपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. मृत्यूची भीती नाही, सुखदुःखाचं बंधन नाही, देहाचं भान नाही, कारण विठोबाच्या चरणी संपूर्ण समर्पण केलंय. या अभंगात संत तुकाराम महाराज सांगतात की जगात राहूनही मनानं जगाला सोडणं म्हणजे खरं वैराग्य. मृत्यू सुद्धा जेव्हा हरिनामाच्या स्मरणात हरवतो तेव्हाच खरी भक्ती फुलते. चला तर मंडळीनो, जाणून घेऊया याच आशयाचा एक अभंग, त्याचा भावार्थ, त्याचं निरूपण. तर मंडळीनो, या अभंगाचा भावार्थ निरूपण बघण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, कथा, अभंग तुमच्यासाठी लवकरात लवकर येतील. मंडळींनो, दुसरी गोष्ट म्हणजे कमेंटमध्ये 3 पवित्र शब्द लिहायला विसरू नका. आणि ते 3 पवित्र शब्द म्हणजेच रामकृष्ण हरी. तर मंडळींनो, चला हा अभंग कोणता, या अभंगाचं निरूपण, या अभंगाचा भावार्थ आपण जाणून घेऊया. आम्ही तरी आस झालो टाकोनी उदास, आम्ही जरी आस झालो टाकोनी उदास. संत तुकाराम महाराज सांगतात, हो, आज आम्ही या जगात आहोत, या संसारात वावरतोय, पण मनानं मात्र सर्व संग त्याग केला आहे. झालो टाकोनी उदास म्हणजे आम्ही या जगात असलो तरी आमचं मन संसाराच्या आशा, अपेक्षा, वासनांपासून पूर्णपणे उदासीन झालं आहे. आता मोह नाही, लोभ नाही, हाव नाही, म्हणजे वैराग्य हा मनात स्थिर झाला आहे. हे फक्त बाह्य अंगवळणी नाही, तर अंतःकरणातून आलेलं खरं वैराग्य आहे. हे संसार त्याग नाही, पण संसारातील आसक्तीचा त्याग आहे. पुढे तुकाराम महाराज सांगतात, आता कोण भय धरी, पुढे मरणाचे हरी. आता आम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही, कारण मृत्यूच्या पलीकडेही आम्हाला विठ्ठल दिसतो. हरी म्हणजे इथे विठोबा आहे. मृत्यू सुद्धा जर त्याच्याकडे घेऊन जाणार असेल तर ते भय का मानायचं, त्याला भीती का मानायचं? जिथं जीवाला त्या हरिनामाचा आश्रय आहे तिथं मृत्यू ही एक सहज अवस्था आहे, संकट नाही. मंडळींनो, जोपर्यंत मन शरीराशी, घराशी, नात्याशी बांधलेलं असतं तोपर्यंत मृत्यूची भीती असते. पण जेव्हा मन हरिनामाशी, परमेश्वराशी एकरूप होतं तेव्हा मृत्यू मोक्षाचा मार्ग बनतो. यापुढे तुकाराम महाराज सांगतात, भलते ठाई पडो, देह तुरंगी हा चढो. भलते ठाई पडो, देह तुरंगी हा चढो. हा देह कुठेही पडो, चांगल्या की वाईट ठिकाणी, तुरुंगात गेला तरी चालेल, याची आम्हाला काहीच खंत नाही. शरीर हे एक साधन आहे, साध्य नाही.
जेव्हा देहाभिमान नष्ट होतो तेव्हा मग सुखदुःख, सुविधा, यश अपयश या गोष्टी गौण वाटू लागतात. देह काय, तुरुंग काय. माझं मन जर विठोबाच्या चरणी असेल तर हे सगळं निरर्थक आहे. ही अतिशय उच्च भक्तावस्था आहे, जिथं शरीराशी काहीही संबंध उरलेला नाही. तिथं तुरुंग म्हणजे बंधन सुद्धा स्वातंत्र्यासारखं वाटतं. तुमचे तुम्हापासी आम्ही आहो जैसी तैसी. यामध्ये काय म्हणतात? तुमचे तुम्हापासी आम्ही आहो जैसी तैसी. अरे विठोबा, तू तुझ्या इच्छेने चाल, तू तुझ्या हिशोबाने चाल. आम्ही जसे आहोत तसेच तुझ्या समोर उभे आहोत. आमचं सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण केलं आहे. न मागणं न तक्रार हे पूर्ण आत्मसमर्पणाचे लक्षण आहे. आपण कोण आहोत, काय आहोत, आपल्यात किती दोष आहेत, आपण किती ज्ञानी आहोत. अरे भगवंता, हे सगळं तू जाणतोस रे, की मी किती खोल पाण्यात आहे. तरीही तुझं नाम घेतलं, तुझं स्मरण केलं आणि तुझं नामस्मरण करण्यासाठी मला मिळालंय, एवढंच मला पुरेसं आहे. यातच माझं समाधान आहे. ही एक शरणागतीची परिपूर्ण अवस्था आहे. जेव्हा आपण परमेश्वराच्या इच्छेवर संपूर्ण श्रद्धा ठेवतो तेव्हा आपण जसे आहोत तसंच स्वीकार. गेले माना मान सुख दुःखाचे खंडन. गेले माना मान सुख दुःखाचे खंडन. आता आमच्या मनात ना मानाची अपेक्षा आहे ना अपमानाची भीती आहे. सुख दुःखाचं द्वंद्वही संपलाय. आता आम्हाला कशाचं वाटत नाही. भगवंता, अरे मान अपमान, यश अपयश, सुख दुःख, आम्ही यापासून आता खूप दूर आलोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं आता काही वाटत नाही. ही स्थितप्रज्ञ अवस्था आहे, जिथं कोणताही भाव मनात हलत नाही. मान मिळाला तर समाधान नाही आणि अपमान झाला तरी अस्वस्थता नाही. सुख आलं तरी मन उडत नाही आणि दुःख आलं तरी मन खचलं जात नाही. हीच खरी स्थितप्रज्ञ अवस्था. हा संत तत्वाचा खरा आधार आहे. स्थैर्य, समत्व आणि भावनांचं नियंत्रण. मंडळींनो, काही जरी झालं तर आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. जेव्हा आपण खूप आनंदी असतो, बऱ्याचदा बघितलं असेल, जेव्हा आपण आनंदी असतो आपण बरेच वचने, आश्वासने देऊन टाकतो. बऱ्याचदा असं होतं. आणि जेव्हा आपण क्रोधात असतो तेव्हा आपण एखाद्याला शिव्या, शाप द्यायला सुरुवात करतो. कारण का तर आपलं जे नियंत्रण आहे, आपल्या भावनांवरती जे नियंत्रण आहे ते आपलं नियंत्रण अजिबात नाही. आणि याच कारणामुळे आपल्याला दुःख हे भोगावं लागतं. बऱ्याचदा त्रास होऊ लागतो. एखाद्याने जर आनंदामध्ये आहे, एखाद्याला आश्वासन दिलं किंवा एखादी वस्तू देऊन टाकली, जेव्हा तो भानावर येतो त्यानंतर त्याला कळतं की आपलं किती नुकसान झालंय. जेव्हा एखादा रागामध्ये एखाद्याला बोलतो तेव्हा त्याला कळतं की आपलं किती नुकसान झालं. तर यापुढे तुकाराम महाराज काय म्हणतायत? तुका म्हणे चित्ती नाही वागवीत खंती. तुकाराम महाराज म्हणतात, मनात आता काहीच खंत नाहीये, कसल्याच प्रकारची खंत आता उरली नाहीये. जे काही मागे टाकलंय त्याचा पश्चाताप जो आहे तो सुद्धा नाही. वैराग्य स्वीकारताना काहीच गमावल्यासारखं वाटत नाहीये. या ठिकाणी बघू शकता मंडळींनो, भगवंताला जे समर्पण केलंय
त्याचा ना पश्चाताप आहे ना खंत आहे. ज्या वैराग्याचा स्वीकार केलाय, त्या वैराग्याचा स्वीकार केल्यानंतर काहीच गमावल्यासारखं वाटत नाही. ही खरी खंत विरहित अवस्था म्हणजे मुक्ती आहे. न भूतकाळाचं दुःख, न भविष्याची चिंता, फक्त वर्तमानात हरिनामाचं स्मरण. आणि खरंच आपल्याला सुद्धा तेच करायला पाहिजे. जेव्हा आपण भविष्याचा विचार करतो, जेव्हा आपण भूतकाळात झालेल्या घटनांचा विचार करतो, तेव्हा मात्र आपल्याला असहनीय दुःख व्हायला लागतं. आणि जेव्हा आपण भविष्याचा विचार करतो, तेव्हा चिंता आपल्याला त्रासून टाकते. चिंता आपल्याला ग्रासून टाकते आणि त्या ग्रासल्यामुळे आणि आपण वर्तमानात काळात सुद्धा सहजासहजी राहत नाही. तो त्रास आपल्याला वर्तमान काळामध्ये होतो. भूतकाळाचा विचार केल्यामुळे वर्तमान काळामध्ये त्रास होतो आणि भविष्याचा विचार केला तरी सुद्धा वर्तमानामध्ये आपल्याला तो त्रास होत असतो. त्यामुळे वैराग्य, भक्ती, समाधान आणि परम शांतता यांचा संगम होणं खूप गरजेचं आहे. आता हे वैराग्य म्हणजे संकटातून पळून जाणं नाही, तर स्थिर होऊन प्रभूच्या चरणावर मन केंद्रित करणं आहे. आता याच्या अगोदर आपण बघितलं की संत तुकाराम महाराज म्हणतात की या जगात राहून सुद्धा आपल्याला वैराग्य सांभाळता आलं पाहिजे, त्या हिशोबाने जगता आलं पाहिजे. वैराग्यासाठी आपल्याला घर सोडून, संसार सोडून जाणंच अपेक्षित नाहीये. तर आपल्याला त्या हिशोबाने, म्हणजे आपण या जगात आहोत, या संसारात आहोत, आपण या संसारात वावरतोय, पण मनानं मात्र सर्व संग त्याग केला आहे. म्हणजे तुम्हाला कशाचा त्रास, जर तुम्ही काही गमावलं तर त्याचं दुःख, जर तुम्ही काही कमावलं तर त्याचं सुख हे होणार नाही. ती स्थितीच म्हणजे स्थित प्रज्ञ. आणि ती स्थिती प्राप्त करण्यासाठी त्यांनी नामस्मरण, हरिचिंतन सांगितलेलं आहे. तर मंडळीनो, या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज वैराग्य, भक्ती, आत्मसमर्पण म्हणजे काय तुम्ही एकदा करून पहा. ज्यांना असं दुःख वाटतं, असं एखाद्या वेळेस वाटतं की बाबा या भगवंतानं, या देवानं माझ्या मागं खूप संकट लावली आहेत, पण खरं तर तोच भगवंत तुमची संकट हिरावून घेऊ शकतो, तुम्हाला सुखी, शांती, समाधानी करू शकतो. एकच उपाय आहे. काय करायचं? जेव्हा कधी तुम्हाला असा त्रास होईल, तुमच्याकडे भरपूर अशी दुःख आहेत असं तुम्हाला वाटायला लागेल, तेव्हा मात्र असं म्हणा, हा जो देह आहे, हा जो आत्मा आहे, हा भगवंताचा आहे. आणि याच्यावरती येणारी संकट, चांगले दिवस हे सुद्धा भगवंताचे. मी याचा मालक नाही. एखादा शेतकरी एखाद्या दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला आहे, समजून घ्या. एखाद्या दुसऱ्याच्या शेतात कामाला आहे, त्याची स्वतःची शेती नाहीये, तो दुसऱ्याच्या ठिकाणी कामाला आहे, म्हणजे तो कामगार आहे, तो त्या ठिकाणी काम करतो. आता मला सांगा, शेतकऱ्याने, म्हणजे ज्या ठिकाणी तो शेतकरी कामाला आहे, तो कामगार आहे कामाला, त्या ठिकाणी त्याने बियाणं लावलं, म्हणजे त्या मालकानं. आता मालकानं बियाणं लावलंय, आता पावसाची वाट मालक बघतोय. शेतकऱ्याला जास्त देणं घेणं आहे का? नाहीये. का? कारण ते मालकाचं आहे. उद्या जर पाऊस आला, फायदा कोणाचा होणार? जास्त मालकाचा. नुकसान कोणाचंय? जर नाही आला तर मालकाचं. तर तशाच पद्धतीने आपण जर या देहाला, या आत्म्याला, या भगवंताचं मानलं तर आपल्याला तो त्रास जो होतोय तो होणार नाही. त्यामुळे स्वतःला असं सांगा, हे भगवंता, त्या भगवंताला सांगा, भगवंता, हे विठ्ठला, माझं जे काही आहे हे तुझंच आहे, त्यामुळे तू सार सांभाळून घे. आणि अशाच प्रकारे तुम्ही त्या बंधनातून, त्या दुःखातून, त्या चिंतेतून मुक्त होता. आणि जो त्रास तुम्हाला होतोय तो त्रास सुद्धा
कमी व्हायला लागेल. आणि हो, हे करून बघा. तुम्हाला काय वाटतं, त्याचा अनुभव कसा येतो ते कमेंट करून मला नक्की नक्की सांगा. वाटल्यास आज रात्रीच करून पहा. चला तर आता या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात, मी आता पूर्णतः विठोबाच्या अधीन झालो आहे. जगात असूनही मनाचं जग सोडलं आहे. मृत्यूची भीती नाही, शरीराची चिंता नाही, सुखदुःखाचा परिणाम नाही आणि काही गमावल्याचं दुःख नाही. हा अभंग म्हणजे एक संताची जीवनातील चरम अवस्था, जिथे विठोबा वगळता दुसरं काहीच उरत नाही. रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण पुन्हा एकदा एका अभंगाचा भावार्थ बघणार आहोत, त्याचे निरूपण बघणार आहोत. तर मंडळींनो, या अभंगाचे निरूपण भावार्थ बघण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत राहू, ज्यामध्ये कथा, अभंग या प्रकारे वेगवेगळे टॉपिक्स व्हिडिओज तुमच्यासाठी आम्ही आणत राहू. तर मंडळींनो, दुसरी एक छोटीशी विनंती म्हणजे कमेंट बॉक्समध्ये 3 पवित्र शब्द लिहायला विसरू नका, आणि ते म्हणजे रामकृष्ण हरी. तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. या अभंगाच्या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज मानवी समाजाचे आणि मानवी स्वभावाची एक साधी पण खोल प्रतिक्रिया मांडतात. आता या ओवीमध्ये निंदी म्हणजे टीका करणे, अपमान करणे किंवा खालच्या दर्जाची वागणूक देणे, आणि वंदी म्हणजे एखाद्याची स्तुती करणे, सन्मान करणे, पूजा करणे, गौरव करणे. तुकाराम महाराज सांगतात, माझी कोणी निंदा केली तरी चालेल किंवा कोणी माझी स्तुती केली तरी चालेल, मला काहीच फरक पडत नाही. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. तर अशा प्रकारे या ओळीमध्ये त्यांनी सांगितलंय. आता या ओळीमध्ये आपल्याला ऐकायला हे सोपं वाटतं की कोणी काही बोललं, कोणी माझी निंदा केली, टवाळक्या केल्या तरीही चालेल, आणि कोणी माझं कौतुक केलं तरी चालेल, मला काही त्याचा फरक पडणार नाही. तरी यात एक अत्यंत उंच आध्यात्मिक पातळीची जाणीव आहे. सामान्य माणूस नेहमी आपल्या इमेजसाठी झगडतो. कोणी टीका केली तर दुःखी होतो आणि कोणी स्तुती केली तर अभिमानित होतो. पण तुकाराम महाराज दोन्ही भावना पार केल्या आहेत. त्यांना कोणी निंदा केली किंवा स्तुती केली, या दोन्हीचंही काहीच वाटत नाही. आणि खरंच आपल्याला सुद्धा या भावनांच्या पलीकडे जायला पाहिजे. कारण आपण बऱ्याचदा बघतो, एखाद्याने आपलं कौतुक केलं तर आपण भारावून जातो, आनंदित होतो. आपला आनंद गगनामध्ये मावत नाही. आणि तेच जर एखाद्याने आपली निंदा केली, आपल्याविषयी वाईट बोललं, आपला अपमान केला, आपल्यावर टीका केली, तर मात्र आपलं दुःख खूप जास्त असतं. तर या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज जे सांगतायत की निंदा आणि स्तुती ह्या दोन्ही आपल्याला समान ठेवायला हव्या. यापुढे मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. काय म्हणतात महाराज? मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. आता या ओळीमध्ये हे म्हणजे काय तर स्तुती, आणि ते म्हणजे काय तर निंदा.
तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या दृष्टीने निंदा असो वा वंदना म्हणजे स्तुती दोन्हीच माझे नाहीत. मी त्या दोन्हीपासून स्वतंत्र वेगळा आहे. त्यांनी या ठिकाणी साक्षीभाव अंगीकारला आहे. समाज काय म्हणतो त्यावर आपलं अंतरंग टिकवणं हा खरा आध्यात्मिक उन्नतीचा टप्पा आहे. स्वतःचं स्व म्हणजे फक्त ईश्वरच. त्यामुळे बाह्य जगताचे कौतुक किंवा अवहेलना दोन्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. आणि हाच साक्षीभाव आपल्याला सुद्धा अंगीकारायची गरज आहे. कारण हे आणि ते म्हणजे स्तुती आणि निंदा याच्या पलीकडे जायचंय. आणि तेव्हाच आपण सुखी होऊ शकतो, समाधानी, आणि आपल्या मनाला शांती लाभू शकते. देह भोगे घडे जे जे जोडे ते बरे, या ओळीमध्ये ते शरीराशी संबंधित अनुभवांविषयी बोलतात. देहभोग म्हणजे शरीराने अनुभवले जाणारे सुख दुःख, आजार, थकवा, रोग, समाधान इत्यादी. ते म्हणतात, हे शरीर भोग जे काही माझ्या नशिबात आहेत ते मी शांतीने भोगतो. आता जर आपण याचा गूढ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला तर इथे कर्म सिद्धांत स्पष्ट होतो. पूर्वसंचित कर्मानुसार या जन्मात जे काही मिळतं ते मिळणारच. ते या अनुभवाशी न लढता निवृत्तीपंथी दृष्टिकोनातून स्वीकार करतात. जे जे जोडे ते बरे म्हणजे परमेश्वराने जो अनुभव दिला तोच योग्य. कारण बऱ्याचदा आपण बघतो, आपण असा विचार करतो की हे सगळं माझ्यासोबतच का घडतंय. आपल्याला असे अनुभव येतात तेव्हा आपल्याला वाटतं की का रे बाबा, का असं का. तर तुकाराम महाराज म्हणतात की याचा विचार करायचाच नाही, आपण त्याच्या पलीकडे जायचंय. आणि जे जे देव आपल्याला अनुभव देईल तो देवाचा अनुभव आहे असं समजून त्याला स्वीकारायचं. अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयांचे. तर या शेवटच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज एक अद्वैत बोध सांगतात. ते म्हणतात की माझं सर्व जीवन, माझे सर्व अनुभव, सुखदुःख, भावना सगळं नारायणालाच अर्पण आहे. आता या ठिकाणी संत तुकाराम महाराज पूर्णपणे भगवंताच्या अधीन आहेत. त्यांच्या दृष्टीने आपण काही करतोय असं नाहीच. जे काही होतंय ते सर्व विठोबा करतोय. स्वतःचे आयुष्यही त्यांनी देवाला अर्पण केले. त्यामुळे त्यांच्या जीवनात अहंकार, द्वेष, अपेक्षा, प्रतिष्ठेची ओढ काहीच उरलेली नाही. अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयांचे म्हणजे जे जे आहे ते सर्व देवाचे. अशा हिशोबाने आपल्याला आपलं सर्व सुख दुःख हे देवाच्या चरणी किंवा देवाला अर्पण करणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच आपली दुःख देवाचे दुःख, आपले सुख देवाचं सुख होईल आणि आपण आनंदात, समाधानात जगू शकू. तर आता बघायला गेलं तर या अभंगाचा आपल्या सध्याच्या जीवनाशी, आजच्या जीवनाशी काय संबंध असू शकतो बरं. तर तुकाराम महाराजांचा हा अभंग आजच्या जीवनातही तितकाच महत्वाचा आहे आणि उपयोगी ठरतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा लोक काय म्हणतील याची चिंता करत बसतो आणि काहीच करत नाही. समाज माध्यमावर म्हणजे आपण जे सोशल मीडिया त्याच्यावरती लाईक, कमेंट यासाठी किंवा आपलं कौतुक व्हावा या गोष्टीमुळे आपली मनशांती या ठिकाणी डळमळीत होते. बऱ्याचदा आपण बघतो जे सोशल मीडियावरती कंटेंट वगैरे टाकत असतात, व्हिडिओ अपलोड करत असतात, तर त्यांचं तुम्ही बघा लाईक वगैरे, जर त्यांना लाईक वगैरे मिळाले नाही, व्यवस्थित रिस्पॉन्स जो आहे, प्रतिक्रिया जी आहे लोकांकडून मिळाली नाही, तर ते नाराज होतात. तर ती नाराजगी चांगली नाही. तर या अभंगातून आपण शिकू शकतो की निंदा किंवा वंदना या दोन्ही गोष्टी क्षणिक आहेत आणि त्यांच्याशी स्वतःला जोडून न घेणं हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. तुकाराम महाराज म्हणतात की देहभोग सुख असो वा दुःख
हे आपल्याला आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार मिळतात. त्यामुळे आपण अनुभवात आलेल्या प्रत्येक क्षणाला विरोध न करता तो स्वीकारणं हेच योग्य. आजच्या जीवनातही अडचणी आल्या की आपण लगेच विचारतो, हे माझ्या बाबतीतच का? पण जर आपण तुकाराम महाराजांसारखी दृष्टी स्वीकारली तर ते सर्व ईश्वराच्या इच्छेने होतंय हे लक्षात येईल आणि मग मन अधिक स्थिर राहील. त्यामुळे जे आपल्या आयुष्यात घडतंय, जे आपल्याला अनुभव येतात, त्या प्रत्येक घटनेला, त्या अनुभवाला विरोध अजिबात करायचा नाही. हा, आपल्यासोबत चांगलं घडतंय ही देवाची कृपा आहे. आपल्यासोबत काही वाईट घडलं, देवाची इच्छा आहे. अशा हिशोबाने त्याला स्वीकारलं तरच आपण त्या दुःखापासून, त्या त्रासापासून मुक्त हो. या अभंगातील सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व काही भगवंताला अर्पण करावं. स्वतःचे यश, अपयश, कष्ट, भावना या सर्व गोष्टींचा भार आपण न बाळगता त्या नारायणाला समर्पित केला तर आपलं जीवन अधिक हलकं, आनंदी आणि अर्थपूर्ण होईल. आपले अहंकार, अपेक्षा, प्रतिष्ठा या गोष्टी सोडल्या की आत्मशांती मिळते. तुकाराम महाराजांची शिकवण म्हणजे शुद्ध भक्ती, साक्षीभाव आणि अखंड समर्पण. ही शिकवण आजही तितकीच प्रभावी आहे. तर मंडळींनो, आपल्याला फक्त एकच करायचंय. आपल्याला फक्त एकच करायचंय आणि ते म्हणजे जेव्हा कधी आपल्याला आपल्या आयुष्यात संकट खूप वाटतात, त्रास खूप आहे असं वाटतं, फक्त त्या पांडुरंगाचं नामस्मरण करण्याची गरज आहे आणि त्याला सांगायचंय, पांडुरंगा, आजपासून माझी सुख दुःख, माझं यश, अपयश, माझं चांगलं वाईट सर्व तुझ्या चरणी अर्पण आहे आणि तू जसा चालवशील मी तसा चालायला तयार आहे. त्यामुळे आपलं मन तर हलकं होईलच, पण आपल्या आयुष्याला, सुखी जीवनाला एक नवीन दिशा मिळेल. आणि हो, भगवंताचं नामस्मरण हे आपल्याला सदैव ठेवावं लागेल. कारण ज्यावेळी आपण भगवंताला सर्व काही अर्पण करतो त्यावेळी ते आपलं राहतच नाही. आपलं दुःख असो वा सुख असो ते भगवंताचं होतं. आणि जेव्हा भगवंताचं आपलं सुख आणि दुःख, भगवंताचं सुख आणि दुःख होऊन जाईल तर विचार करा, आपल्याला कशाचा त्रास राहिलो. त्यामुळे आपलं जे काय आहे ते ईश्वराला अर्पण करून, हे पांडुरंगा, जशी तुझी इच्छा असं म्हणून आपल्याला हे सुंदर आयुष्य जगायचंय. त्यामुळे त्या त्रासाला त्या कडू औषधासारखं चगळत बसायचं नाही. त्या दुःखाला त्या कटू आयुष्यासारखं, औषधासारखं जे आहे आपल्याला चगळत बसायचं नाहीये. आपल्याला सुंदर, सुखी, समाधानी आणि मनशांती असलेलं आयुष्य जगायचं. त्यामुळे भगवंताला एकच म्हणायचंय, पांडुरंगा, आता तू जसा चालवशील मी तसा चालायला तयार आहे, जशी तुझी इच्छा. तर मंडळींनो, आज आपण या अभंगाचा भावार्थ, निरूपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, 3 पवित्र शब्द लिहायला विसरू नका. ते म्हणजे रामकृष्ण हरी. आणि दुसरी गोष्ट जे आपण आज शिकलो ते म्हणजे समर्पण भाव, साक्षी भाव. या ठिकाणी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की पांडुरंगा, जशी तुझी इच्छा. एवढंच वाक्य लिहा, जेणेकरून मला कळेल की कोण कोण आपलं सुख दुःख त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करत आहे. तर चला मंडळींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग, जन विजन झाले आम्हा
विठ्ठल नामाप्रमाणे हा अभंग बघणार आहोत. या अभंगाचा भावार्थ, निरूपण आपण या व्हिडिओमध्ये सखोल जाणून घेणार आहोत. तर मंडळींनो, हा व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ, कथा, अभंग आम्ही तुमच्यासाठी नेहमी आणत राहू. मंडळींनो, पुढे जाण्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी ही 3 पवित्र शब्द लिहायला विसरू नका. तर चला मग जाणून घेऊया या अभंगाचा संपूर्ण भावार्थ. जनविजन जाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाणे. या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज आपल्या ध्यान स्थितीचं वर्णन करतात. जन म्हणजे कोण? तर माणसाने भरलेले ठिकाण, जसे की गाव, शहर. आणि विजन म्हणजे काय? तर एकांत ठिकाण, जसे की जंगल, डोंगर, निर्जन जागा. तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल नामाच्या अखंड जपामुळे आता त्यांच्या मनात जन आणि विजन यामध्ये काहीही फरक उरलेला नाही. या अर्थाचा जर गूढ अर्थ बघितला, त्यांची अंतर्दृष्टी इतकी विकसित झाली आहे की लोकात असो किंवा एकटेपणा, दोन्ही ठिकाणी त्यांना एकच परमात्मा जाणवतो. आता गर्दीत असो किंवा जंगलात, तिथंही विठ्ठलच दिसतो. एकटेपणात कंटाळा नाही आणि समाजात रगाडा नाही, कारण दोन्हीकडे विठ्ठल नामाच्या अनुभूतीमुळे परम शांती लाभलेली आहे. ही स्थिती म्हणजे सर्व भूतस्थम आत्मानाम, प्रत्येकात भगवंत पाहण्याची अवस्था. नामस्मरणाने मन सर्वत्र एकरस होतं. तेच इथे प्रत्यक्ष अनुभवलं आहे. पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई. या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज एक विलक्षण भाव व्यक्त करतात. अहो, जिकडे पहावे तिकडे मायबाप दिसतायत, माझे विठ्ठल रखुमाई दिसतायत. श्रीमद भगवत गीतेत सांगितले आहे, यो माम पश्यति सर्वत्र सर्वम च मयी पश्यति. जो मला सर्वत्र पाहतो तो माझ्यात आहे. तुकाराम महाराज म्हणतात की नात्यामागे असणाऱ्या आत्म्याचं स्वरूप ते परमेश्वरच आहे. वनपट्टन एक भाव अवघा ठाव सरता झाला. यामध्ये आता वन म्हणजे अरण्य आणि पट्टण म्हणजे गाव किंवा शहर, यामध्येही फरक उरलेला नाही. हे केवळ भौगोलिक नकाशावरले शब्द नाहीत, तर मनाच्या अवस्थेचे प्रतीक आहेत. शहर म्हणजे कोलाहल, व्यापार, स्पर्धा, तर जंगल म्हणजे शांती, साधना, ध्यान. संत तुकाराम महाराज म्हणतात, माझं मन इतकं शांत आणि संतुलित झालं आहे की मी कोठेही असलो तरी मला एकच परम सत्ता जाणवते. अवघा ठाव सरता झाला म्हणजे सर्व दिशांना, सर्व जागांना मी समरस होतो. सर्व माझं घर आहे. आता जागेची, स्थितीची, वेळेची आणि व्यक्तीची कोणतीच मर्यादा उरलेली नाही, कारण त्यांनी आत्म्याच्या एकतेचा अनुभव घेतलेला आहे. आठव नाही सुखदुःखा नाचे तुका कौतुके. यामध्ये संत तुकाराम महाराज परमानंदाचा अनुभव सांगतात. ते म्हणतात की आता मी सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींची आठवणही ठेवत नाही, कारण मी पूर्णपणे विठ्ठलाच्या नामस्मरणात, भजनात, ध्यानात तन्मय झालो आहे. त्या अनुभवाने मी इतका भारावून गेलो आहे की मनाच्या गाभ्यातून, मनातून मी नाचू लागतो.
हे नाचणे केवळ पायाचं नाही, तर ते आत्म्याचं नाचणं आहे. मन, भावना, चेतना सर्व काही भगवंताच्या आनंदात सामील झाले आहे. यात नरक किंवा स्वर्ग या कल्पनांच्या पलीकडचं एक जीवन आहे. हे फक्त समाधानी जीवन नाही, हे पूर्णपणे भगवद्रूप झालेलं जीवन आहे. आजच्या काळात माणूस सतत बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो. गर्दी असली की अस्वस्थ होतो, एकटेपणा आला की नैराश्य येतं, नाते संबंधामध्ये अपेक्षा, दुःख, असमाधान असतं. सुख मिळालं की उन्माद होतो, दुःख आलं की खचतो. पण तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की जर आपलं मन विठ्ठलाच्या नामस्मरणात स्थिर झालं तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत नाही. त्यांच्या दृष्टीने वन आणि गाव, आई बाबा किंवा कोणतंही नातं सर्वत्र एकाच परमेश्वराचं दर्शन होत. हे केवळ एक तात्विक वाक्य नाही, तर प्रत्यक्ष अनुभवलेलं अद्वैत आहे. नामस्मरणाने मनाची गती मंद होते, विचार शांत होतात आणि अखेरीस मन आनंदाच्या स्वरूपात नाचायला लागतं. अशा अवस्थेत सुख, दुःख, जगाचे भेद, आपल्याला झालेली वागणूक यांचे कोणतेही बंध उरत नाहीत. उरतं फक्त विठ्ठल, रखुमाई आणि त्या भक्तीतलं नित्य चालणारं परमानंदांचं नृत्य. तर मंडळींनो, अशा प्रकारे या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माणसाने कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता आयुष्य जगावे. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई. वनपट्टन एक भाव अवघा ठाव सरता झाला, आठव नाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे आपणही दुःख आलं म्हणून खचायचं नाही, सुख आलं म्हणून उन्माद व्हायचं नाही. आणि मंडळींनो, जेव्हा आपण सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टींना समभावात बघतो, तेव्हा मात्र आपल्याला दुःख, त्रास होणार नाही. कारण जेव्हा सुख येईल त्यावेळेसही आपल्याला शांत राहायला आलं पाहिजे, आणि ज्यावेळी दुःख येईल त्यावेळेस खचून न जाता संकटाशी लढण्याची ताकद आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला मनच शांत ठेवलं पाहिजे, तर आपण काहीतरी साध्य करू. तुकाराम महाराज सांगतात की मन शांत ठेवण्यासाठी आणि दोन्ही परिस्थितीत शांत राहण्यासाठी, सुख आणि दुःखात स्थिर राहण्यासाठी नामस्मरण एक उपाय म्हणून आपण करू शकतो. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुमचं मन शांत होतं, स्थिर होतं. कारण जर आपण एखाद्याला बघितलं असेल ज्याला खूप राग येतो, छोट्या छोट्या गोष्टीचा राग येतो, त्या व्यक्तीला जर नामस्मरण करण्यासाठी आपण जर सांगितलं तर तो थोड्याच काही क्षणांमध्ये तो नामस्मरण करता करता स्थिर होईल, शांत होईल आणि तो राग जो आहे तो कमी होऊन जाईल. त्यामुळे आपण नामस्मरण हे केलं पाहिजे. तर मंडळींनो, अशा प्रकारे आपण या अभंगाचा भावार्थ बघण्याचा प्रयत्न केलाय, सांगण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळींनो, आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग हिरा ठेविता ऐरणी वाचे
मारिता जो घनी हा अभंग, या अभंगाचा भावार्थ निरूपण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती तुम्हा सगळ्यांना आहे. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, 3 पवित्र शब्द म्हणजेच रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तर चला मग सुरुवात करूया या अभंगाच्या भावार्थापासून. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी. या ओळीत तुकाराम महाराजांनी हिरा या मौल्यवान रत्नाचा उपयोग प्रतीक म्हणून केला आहे. ऐरणी ही लोखंडाची जाडीवरची पट्टी असते, जिथे धातूवर घन मारून तपासणी केली जाते, त्याला आकार दिला जातो. इथे हिरा त्या ऐरणीवर ठेवून घन म्हणजेच मोठ्या ताकदीने मार देणारे हत्यार, ज्याला आपण हातोडा सुद्धा म्हणतो, ते हत्यार वापरून त्याची परीक्षा घेतली जाते. खरा हिरा या परीक्षेत तुटत नाही, उलट त्याची मजबूती, जळाळी आणि टिकाऊपणा सिद्ध होत. ही प्रतिमा फक्त रत्नापुरती मर्यादित नाही, ती माणसाच्या अंतरंग, चारित्र्य, आध्यात्मिक स्थैर्य आणि सहनशक्तीचं प्रतीक आहे. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीचा खरा कस केवळ सुखात किंवा वागणुकीत नाही, तर संकटात, अपमानात, अपयशात, प्रतिकूलतेत आणि परीक्षेत होतो. तोची मोल पावे खरा, करणीचा होय सुरा. इथे तुकाराम महाराज तुलना करत आहे खरे आणि बनावट गोष्टींची. खरा हिरा परीक्षेला टिकतो, म्हणूनच तोची मोल पावे म्हणजे त्याचं खऱ्या अर्थाने मूल्यमापन केलं जातं. पण जो करणीचा चुरा आहे, म्हणजेच कृत्रिम, नक्कल केलेला, वरून नुसता झळकणारा पण आतून कमजोर, तो एका फटक्याने त्याचा चुरा होतो, म्हणजेच फुटतो, तुटतो. या ओवीतून खोट्या आणि खऱ्या जीवन मूल्यांची भेदरेषा स्पष्ट केली जाते. आपलं जीवन, आपली वृत्ती, आपलं संतत्व हे केवळ बाह्य रूपाने, शब्दाने, वागणुकीने ठरत नाही, तर प्रसंगाशी तोंड देतानाच्या वृत्तीतून ठरतं. मोहरा तोची अंगे, सूत नजळे ज्याचे संगे. मोहरा म्हणजे सोन्याची शुद्ध मुद्रा. हे सोनं अग्नीमध्ये टाकल्यावरही वितळत नाही, उलट त्याचा शुद्धपणा वाढतो. इथे तुकाराम महाराज सांगतात की खरं सोनं तेच ज्याच्या संपर्कात स्तूत जळत नाही, म्हणजेच त्याच्या सहवासात असणाऱ्या इतर वस्तूंवर वाईट परिणाम होत नाही. हा संतांचा गुण आहे, जो स्वतःच शुद्ध पण राखतोच, पण इतरांच्या चांगलपणाला सुद्धा तो जपतो. संत हे जणू चैतन्याचे मोहरे आहे, ज्यांच्या जवळ गेलं की आपोआप आपले दोष, अहंकार, क्रोध, द्वेष हे सर्व वितळून जातात. पण त्या संत स्वभावाला काहीही लागत नाही. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. अखेरच्या ओवीमध्ये तुकाराम महाराज संतत्वाची सर्वात महत्वाची व्याख्या करतात. ते म्हणतात, खरा संत तोच जो जगाचे आघात म्हणजेच टीका, लोकांनी केलेला अपमान, दिलेलं दुःख, केलेला अन्याय, गैरसमज, त्रास हे सर्व सहन करतो. आणि हे सहन करताना तो कोसळत नाही, कुरकुर करत नाही, रागावून विरोध करत नाही, उलट त्यातच आपलं सामर्थ्य सिद्ध करतो. हेच खरे संतत्वाचे लक्षण आहे. परिस्थितीवर विजय मिळवणं नाही, तर परिस्थितीच्या आघातांमध्येही आपली शांतता, श्रद्धा आणि सहनशीलता टिकवणं. मंडळींनो, आता या अभंगाचा आपल्या सध्याच्या जीवनामध्ये सुद्धा
खूप सखोल संबंध आहे. आपण सध्या अशा काळात जगतोय जिथे बाह्य गोष्टींना प्रचंड महत्त्व दिलं जातं. जसे आपल्या सोशल मीडियावरती असलेले फॉलोअर्स, आपली प्रसिद्धी, बोलण्याची स्टाईल, इमेज. पण तुकाराम महाराज या अभंगात आपल्याला सांगतात की माणसाचं खरं मूल्य तेव्हा समजतं जेव्हा त्याला आयुष्यात एखादी ठोस परीक्षा येते. एखाद्या संकटाला सामोरे जावं लागतं. संकट, अपमान, टीका, अपयश या सर्व गोष्टी म्हणजे आयुष्याने आपल्याला घन मारण्याची ऐरणीवरची वेळ असते. अशा वेळी जो तुटत नाही, खचत नाही, उलट अंतर्मनातून अधिक मजबूत होतो, तोच खरा हिरा आहे. आणि जो वरून तेजस्वी पण आतून कमकुवत असेल तो फुटतोच. आज आपल्याला खरं संतत्व, खरं शौर्य, खरं चारित्र्य पाहायचं असेल तर ते त्यांच्या संकटातील वागणुकीत दिसतं. संत हे केवळ उपदेश करणारे नसतात, ते जगाच्या आघातांना सहन करणारे असतात. त्यांच्या आयुष्यातही त्रास, अपमान, उपेक्षा, दारिद्र्य असतंच, पण तरीही ते शांत, क्षमाशील आणि सेवाभावी राहतात. आपल्यालाही या अभंगातून हे शिकायला मिळतं की संकट ही फक्त तोडण्यासाठीच येत नाही, तर ती आपली आतली संपत्ती उघडी करण्यासाठी येतात. आपण खरे हिरा आहोत की चुरा हे संकटाच्याच क्षणी समजतं. आणि संकटही तोडायला नाही तर घडवायला येतात. कारण जेव्हा जेव्हा आपल्यावरती संकट येतात, अडचणी येतात, आपल्याला त्रास होतो, तेव्हा तेव्हा आपण घडत जातो, मजबूत आणि अजून मजबूत बनत जातो. तर मंडळींनो, जेव्हा कधी आयुष्यामध्ये संकट येतील, ज्याप्रमाणे संत तुकारामांनी सांगितलंय, संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की संकट जरी आली तर त्या खऱ्या हिऱ्याप्रमाणे मजबूत राहायचं, सहनशील बनायचं आणि आपलं तेज कमी न होऊ देता उलट त्याच जोशाने अजून जास्त झळकायचं, आपलं तेज अजून जास्त जगाला दाखवायचं. तर मंडळींनो, बऱ्याचदा आपण बघतो की अडचणी आल्या, संकट आली, त्रास झाला की लोक टोकाचं पाऊल उचलतात आणि आपलं आयुष्य संपवतात. त्यामुळे असं काहीही न करता जर आपण संत साहित्य वाचलं, संत तुकाराम महाराजांची गाथा वाचली, तर अशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन होईल आणि आपण संकटांना तोंड देण्यासाठी नेहमी तत्पर असतो. जेव्हा आपण संतांच्या छत्रछायेखाली येतो तेव्हा आपण गोष्टी संपवण्यात नाही तर घडवण्यात विश्वास ठेवत असतो. त्यामुळे तुम्ही संत तुकाराम महाराजांचा हा मार्ग जो आहे तो अंगीकारायला पाहिजे आणि आपलं आयुष्य सुंदर सुंदर आणि अजून जास्त सुंदर या ठिकाणी करू शकतो. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोघणी, अशा प्रकारे या अभंगाचा आपण भावार्थ बघितला. या भावार्थाचा आपण प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण संत तुकाराम महाराजांचा आलिंगने घडे मोक्ष सायुज्यता जोडे हा अभंग बघणार आहोत. या अभंगाचा संपूर्ण भावार्थ निरूपण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मंडळींनो, या व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर येतील. आणि हो, 3 पवित्र शब्द कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि ते 3 पवित्र शब्द म्हणजेच रामकृष्ण हरी. तर मंडळींनो, चला सुरुवात करूया या अभंगाच्या
भावार्थापासून. आलिंगने घडे मोक्ष सायुज्यता जोडे. या ओळीत आलिंगन हा शब्द केवळ शारीरिक मिठी असा न घेता त्याचा आध्यात्मिक अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे. आलिंगन घडणे म्हणजे संतांचा सहवास मिळणे, त्यांच्या विचारांशी आपले विचार एकरूप होणे, त्यांचा आश्रय घेणे आणि त्यांच्याशी आत्मिक नाते निर्माण होणे. या सहवासातूनच मोक्ष. आता मोक्ष म्हणजेच बंधनातून मुक्ती आणि सायुज्य म्हणजे परमेश्वराशी एकरूप होणे. ह्या सगळ्या गोष्टी मोक्ष आणि सायुज्य हे शक्य होते कोणाच्या सहवासातून? संतांच्या. संतसंग म्हणजे सकारात्मक विचार, साधेपणा, भक्ती आणि प्रेम, जे आपल्याला जीवनातील खऱ्या सुखाचा मार्ग दाखवतात. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. संतांचा महिमा इतका विशाल आहे, दिव्य आहे आणि सूक्ष्म आहे की तो शब्दात सांगणे अशक्य आहे. आपल्या मर्यादित वाणीला, आपल्या बौद्धिक शक्तीला संतांच्या दिव्यता आणि तपश्चर्येचं वर्णन करता येणार नाही. आपण अनेकदा सतपुरुषांबद्दल फक्त ऐकतो किंवा त्यांचं बाह्यरूप पाहतो, पण त्यांच्या आंतरिक आध्यात्मिक सामर्थ्याला आपण समजून घेत नाही. संतांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नसतात, तर ते जगण्यासाठी असतात. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. संत हे चालते बोलते तीर्थ असतात. गंगा, यमुना सारखी पवित्र नद्या, काशी, प्रयाग सारखी तीर्थक्षेत्रे आणि एकादशी, महाशिवरात्री, रामनवमी सारखे पर्वकाळ, हे सर्व एकत्र करून जसे पुण्य मिळते, तसंच पुण्य संतांच्या पायामध्ये सामावलेलं आहे. संतांची सेवा करणं, त्यांच्या पायाशी नतमस्तक होणं म्हणजे सर्व तीर्थाचं सार मिळवणं होय. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुकाराम महाराज शेवटी निष्कर्ष काढतात, जो संतांची सेवा करतो तो प्रत्यक्ष भगवंताची सेवा करतो. आणि ही सेवा म्हणजे त्यांचा आदर ठेवणे, त्यांचे विचार आत्मसात करणे, गरजूंना मदत करणे, अहंकाराचा त्याग करणे, नम्रता आणि भक्तीने जीवन जगणे. संत हे ईश्वराचे प्रतिनिधी असतात. त्यांची सेवा म्हणजे ईश्वराला प्राप्त होण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. तर मंडळींनो, ज्याप्रमाणे या अभंगाच्या पहिल्या ओळीमध्ये सांगितलंय, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्य म्हणजे मोक्ष, म्हणजे देवाशी एकरूप होणे, पूर्णपणे विलीन होणे, संतांच्या सानिध्यात असणं, त्यांच्या जीवनशैलीशी एकरूप होणं, त्यांच्या विचारांनुसार चालणं. यामुळेच आत्म्याला परमात्म्याशी सायुज्य प्राप्त होतं. आणि अशा संतांचा जो महिमा आहे तो शब्दात सांगणं फार कठीण आहे. तेवढे शब्दच नाहीत की ज्यामधून त्यांच्या पावित्र्याचं, त्या मागचं भक्तीचं पूर्ण वर्णन करता येईल. हे संत म्हणजे चालतं बोलतं तीर्थ आहे, तीर्थक्षेत्र आहे. त्यांच्या संगतीतच ईश्वर साक्षात्कार शक्य आहे. सर्व तीर्थक्षेत्र, गंगा, काशी, प्रयाग, पंढरपूर म्हणजे एकादशी, महाशिवरात्र, गुढीपाडवा असे पवित्र दिवस, हे सगळं संतांच्या पायामध्ये सामावलेलं आहे. त्यांच्या चरणांना स्पर्श केल्याने जणू सर्व तीर्थस्नानाचं पुण्य मिळतं. हे देवा,
संतांची सेवा करण्याला या ठिकाणी बघू शकता मंडळींनो. ते म्हणतात, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ते म्हणतात, देवा संतांची सेवा करणाऱ्याला नक्कीच तुझी प्राप्ती होते. आता ते सेवा म्हणजे फक्त पाय धुणं नव्हे. आपण बऱ्याचदा बघतो आपल्या घरी संत मंडळी आली की आपण पहिले पाय धुतो. ठीक आहे, पाय वगैरे धुवा, त्यांचा आदर सत्कार करा, पण खरी सेवा म्हणजे काय? आता संतांची सेवा करायची म्हणजे त्यांच्या विचारांना स्वीकारायचं, त्यांचे उपदेश ऐकून आचरणात आणायचं आणि त्यांचा सन्मान करायचा. तर अशा प्रकारे अशा या अर्थाचा हा अभंग या ठिकाणी आज आपण बघितलाय. तर या अभंगामधून आपल्याला जो सारांश आहे तो सांगायचा म्हणजे, हा अभंग आपल्याला सांगतो की संत संगच खरा मोक्षाचा मार्ग आहे. कारण आपण बघतो की जे आपल्याला पाहिजे तर ती गोष्ट, ती वस्तू मिळवण्यासाठी त्या लोकांमध्ये राहावं लागतं. जर आपल्याला शेतीविषयी माहिती घ्यायची, कोणत्या सीझन मध्ये कोणत्या काळात कोणती शेती केली जाते, कोणत्या शेतीमध्ये कोणतं पीक चांगलं येतं आणि आपण त्याची लागवड कशा प्रकारे करू शकतो, जर याची माहिती चांगली हवी असेल तर आपण शेतकऱ्याकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे. जर आपल्याला ज्ञान घ्यायचंय, शिक्षण घ्यायचंय तर आपण शिक्षकाकडे गेलं पाहिजे. तशाच प्रकारे आपल्याला जर मोक्ष हवा असेल, भगवंताशी एकरूप व्हायचं असेल, तेव्हा संत संगत ही महत्वाची असते. यानंतर पुढे ते सांगतात, त्यांचा महिमा कोणाचा? संतांचा. संतांचा महिमा जो आहे तो शब्दात वर्णिता येत नाही, सांगता येत नाही, मांडता येत नाही. संतांच्या पायामध्ये सर्व तीर्थाचं सार सामावलेलं आहे आणि त्यांच्या सेवेतच, म्हणजे आपण जर संतांची सेवा केली, त्यांचे विचाराचे अनुसरण केले तर आपल्याला ईश्वर प्राप्ती ही नक्कीच होणार आहे. तर मंडळींनो, याच आशयाचा हा अभंग आज आपण बघितलेला आहे. तर अशा प्रकारे आपण या अभंगाचा भावार्थ निरूपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग माझिया मीपणा झाला यावरी उगाना या अभंगाचा भावार्थ निरूपण करण्याचा प्रयत्न आज आपण या ठिकाणी करणार आहोत. मंडळींनो, या व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. ती अशी की जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर येतील. आणि हो, 3 पवित्र शब्द कमेंट करून लिहायला विसरू नका, ते म्हणजे रामकृष्ण हरी. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. माझिया मीपणा झाला यावरी उगाना. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्यातील मीपणा म्हणजे अहंकार, अहंभाव, हा जो मीपणा आहे संतांच्या संगतीमुळे नष्ट झालाय. मी असं म्हणणं म्हणजेच माया. हा मी कोण आहे? हाच प्रश्न भगवंताशी एकरूप होण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. जेव्हा आपण मीपणा नाहीसा होतो तेव्हाच तो
म्हणजेच पांडुरंग प्रकटतो. फक्त आपल्यातला मीपणा आपल्याला नाहीसा करायचा आहे. आणि हा मीपणा नाहीसा झाला की पांडुरंग आपल्या मनामध्ये प्रकट होत असतो. आपल्या जीवनात जबाबदाऱ्या, यश, अपयश, कर्तृत्व यांच्याशी आपण स्वतःला फारच जोडून घेतो. हे मी केलं, माझं हे आहे असं म्हणतो. परंतु हे सर्व फक्त भगवंताच्या इच्छेने घडतं हे समजल्यावर अहंकार गळून पडतो. भोगी त्यागी पांडुरंग, त्याने वसविले अंग. इथे तुकाराम महाराज सांगतात की भोग करणारा आणि त्याग करणारा दोघेही एकच, पांडुरंग. आपण जेव्हा एखादं सुख किंवा दुःख अनुभवतो तेव्हा तो अनुभव घेणारा मी नसून माझ्यात वास करणारा परमेश्वरच तो अनुभव घेत असतो. त्याने वसविले अंग. त्याने वसविले अंग म्हणजे काय? तर म्हणजे माझ्या देहात, माझ्या जीवनात तोच परमात्मा वास करतो. मी त्याचं साधन आहे. कर्म करताना आपली भूमिका कर्ताची न ठेवता निमित्ताची ठेवली पाहिजे. म्हणजे काय? जेव्हा आपण एखादं काम करतो, जर आपण दान धर्म करत असो तर कर्ता म्हणजे मी करतोय असं समजायचं नाही. मी फक्त एक निमित्त आहे. हे काम माझ्याकडून करून घेतलं जात आहे. कर्ता हा दुसरा कोणी नाही तर भगवंत आहे. त्यामुळे मी काही करत नाही, माझ्यातील परमात्माच सगळं करत आहे हे समजणं म्हणजेच आध्यात्मिक प्रगती झाली असं समजून घेणं. टाळिले निमित्त फार थोडे घातहित. टाळिले निमित्त म्हणजे काय? टाळिले निमित्त म्हणजे जीवनात दुःख देणारी, मोहात टाकणारी निमित्त ती मी टाळली आहे. ज्या गोष्टींनी माझं हित व्हायचं होतं, म्हणजेच आत्मिक उन्नती घडायची होती, त्या फारच थोड्या असतात आणि मी त्याच निवडल्या. तुकाराम महाराज जीवनातील क्षणभंगूर आकर्षण, विषय सुख, लोभ, काम, क्रोध यांना टाळून आत्मिक हित करणाऱ्या गोष्टी म्हणजे काय? सत्संग, नामस्मरण, साधना हे निवडतात. यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. कामावरी म्हणजे काय? तर वासना, इच्छाशक्ती, भोगाची ओढ. उरी म्हणजे काय? अंतःकरणात, मनात किंवा उरात. आता तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं म्हणजे काय? काम, वासना माझ्या अंतःकरणातून निघून गेले आहेत. आता ते मनातही उरलेलं नाही. संत कृपेने, भक्ती मार्गाने आपण मनातील इच्छा, वासना, लोभ यापासून मोकळे होऊ शकतो. जेव्हा अंतःकरण शुद्ध होते तेव्हाच परमात्म्याचा साक्षात्कार होत असतो. आता या ठिकाणी जर आपण या अभंगाचा सारांश बघितला तर पहिल्यामध्ये मीपणा. सगळ्यात अगोदर जर आपल्याला काय करायची गरज असेल, सोपं उदाहरण देतो. जर समजा तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये, एका पातेल्यामध्ये तुम्हाला दूध ठेवायचं, तुम्ही काय करता? दूध ठेवण्यासाठी ते पातेलं घेता, त्याला स्वच्छ धुवून काढता, कोरडं करता आणि त्यानंतर दूध त्यामध्ये टाकता. का? कारण दूध खराब होऊ नये म्हणून. जोपर्यंत ते पातेलं, ते भांड शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये दूध टाकत नाही. तसंच आपल्या शरीराचं आहे. आपलं शरीर शुद्ध करणं गरजेचं आहे. कशापासून? मीपणापासून. जेव्हा तुम्ही अहंकार नष्ट करता, जेव्हा तुम्ही मीपणा सोडता,
तेव्हाच परमेश्वर आपल्या उरामध्ये, मनामध्ये हा प्रगटच असतो. यानंतर आपण जे काही अनुभवतो त्यामागे पांडुरंगच असतो. जसं मी अगोदर सांगितलं, कर्ता हा भाव न ठेवता निमित्त हा भाव ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कर्ता हा भाव सोडता तेव्हाच तुमच्या आयुष्याचं कल्याण झालं म्हणून समजा. आता निमित्त आणि कर्ता यामध्ये फरक काय? तर कर्ता म्हणजे करणारा आणि निमित्त म्हणजे तो एक निमित्त मात्र असतो, पण करणारा दुसरा असतो. तसा भगवंत हा कर्ता आहे आणि आपण निमित्त आहोत. त्यामुळे स्वतःला कर्ता न समजता भगवंताला कर्ता समजा आणि स्वतःला एक निमित्त मात्र समजा. यानंतर मोहापासून आपल्याला स्वतःला दूर लोटायचं. कारण ज्यावेळी आपल्या मनामध्ये मोह राहील, वासना राहतील, तोपर्यंत आपण भगवंत जवळ मन मोकळेपणाने जाऊ शकत नाही. जसं आता सध्या पंढरपूरची वारी सुरू आहे आणि एखादा वारकरी जर आपल्या घरून निघाला वारीसाठी, पण त्याच्याकडनं जर घर सुटलं नाही, म्हणजे घर सुटलं म्हणजे मनानं जेव्हा तो वारीमध्ये जाईल, दिंडीमध्ये जाईल आणि त्याच्या मनामध्ये नामस्मरणाऐवजी जर एकच चिंता असेल की माझ्या घराला मी कुलूप लावलंय का, माझं दार उघडं आहे का, माझ्या शेतामध्ये कोले कुत्रे लांडगे वगैरे येत आहेत का, त्यांच्यामुळे माझ्या शेताचं काही नुकसान होईल का, जर हीच चिंता जर असेल तर मन भरून तो पांडुरंग त्याला बघता येणार नाही. त्यामुळे आपल्याला लोभ सोडणं गरजेचं आहे, मोह सोडणे गरजेचं आहे. कारण एका ठिकाणी पोहोचायचं असेल तर ज्या ठिकाणावर आहे ती जागा सोडणं गरजेचं आहे. यानंतर जी मनामध्ये असलेली वासना आहे ती आपल्याला नष्ट करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या अभंगाचा सारांश आहे. आणि हा अभंग आपल्याला आजच्या जीवनासाठी सुद्धा उपयोगी ठरतो. तो कसा? आपणही मीपणा म्हणजे काय, इगो, ज्याला आपण इगो म्हणतो, मीपणा कमी करून निमित्त मात्र होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं मी अगोदर सांगितलं, आपलं प्रत्येक कर्म हे परमेश्वराच्या इच्छेनेच होत आहे हे समजून शरण भाव ठेवावा. जीवनात मोह, विषय, लोभ यांना टाळून संत विचार, साधना याकडे वळा. हेच खरे हित आहे. संतांचं सानिध्य, संत संगत लाभणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपली आध्यात्मिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. तर मंडळींनो, अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ निरूपण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण संत तुकाराम महाराजांचा सकळ चिंता मनी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा हा अभंग, या अभंगाचे निरूपण, भावार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळींनो, या अभंगाचा भावार्थ बघण्या अगोदर जर आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ, कथा, अभंग तुमच्यासाठी आम्ही लवकरात लवकर आणत राहू. आणि हो, 3 पवित्र शब्द कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, आणि ते म्हणजे
रामकृष्ण हरी. तर चला मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूळ आशा. आता या ठिकाणी चिंतामणी म्हणजे अशी एक रत्न की जी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते. आता यानंतर जरी जाय अहंकार समूळ आशा, ज्याच्या शरीरातून अहंकार आणि आशा पूर्णतः नाहीशा झालेले आहेत, त्याचं शरीरच चिंतामणीसारखं आहे, पवित्र, दिव्य आणि लाभदायक. आता या ठिकाणी अहंकार म्हणजे काय? मीच करता आहे ही भावना. जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपण करता आहोत ही भावना ठेवायची नाहीये, तर आपण निमित्त आहोत ही भावना ठेवायची. हे आपण मागच्या अभंगामध्ये शिकलो. आता या ठिकाणी अहंकार म्हणजे मीच करता आहे ही भावना, आणि त्यानंतर आशा. आशा म्हणजे काय? तर कामना, अपेक्षा, वासना. ठीक आहे. यानंतर संत हे अशी जीवित चिंतामणी असतात, कारण ते सर्व या गोष्टीपासून, कोणत्या? अहंकार, आशा यांच्यापासून मुक्त झालेले असतात. त्यामुळे सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूळ आशा. जर आपल्या शरीरामधून अहंकार आणि आशा म्हणजे वासना, कामना ह्या जर निघून गेल्या, तर आपलं शरीर हे एक चिंतामणी रत्नासारखं होईल. हे चिंतामणी होईल. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. त्या संतांमध्ये निंदा म्हणजे दुसऱ्याची अवहेलना करणे, हिंसा, कपट आणि देहाभिमान हे गुण उरलेलेच नाहीत. ते अगदी स्फटिकासारखे निर्मळ असतात, पारदर्शक, निर्दोष, स्वच्छ असतात. स्फटिक म्हणजे काय? तर स्फटिक म्हणजे एकदम नितळ, ज्यामध्ये कुठलाही दोष नाही असा. तसेच संतांचे अंतःकरण कसे आहेत? निस्वार्थ, स्वच्छ आणि ईश्वरमय असते. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. त्या स्फटिकाप्रमाणे असते, एकदम नितळ, स्वच्छ, ज्यामध्ये कुठलाही दोष नाही, ना त्यामध्ये निंदा आहे, ना मनात हिंसा आहे, ना कोणाविषयी कपट भावना आहे. तर अशा प्रकारे, तर यानंतर मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, एती तयापासी अवघी जने. अहो, वाराणसी म्हणजे काशी हे मोक्षप्रद तीर्थ मानले जाते. पण अशा संताला तीर्थाला जाण्याची गरजच नाही, कारण तो स्वतःच चालतं बोलतं एक तीर्थ बनतो. लोक त्याच्याकडे येतात कशासाठी? तर मोक्ष, समाधान, शांती शोधत शोधत येतात. त्याच्या दर्शनानेच मोक्ष प्राप्ती होते. अशा व्यक्तीच्या दर्शनाने काय होतंय? तर मोक्ष प्राप्ती आपोआपच होत असते. आपण बाहेरच्या यात्रा, व्रत, पूजेला खूप महत्त्व देतो, पण संत सांगतात की मन शुद्ध असलं तर तीर्थ मनातच असतं. तीर्थासी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तेने दर्शने. अशा व्यक्तीच्या पायामध्ये किंवा तो स्वतःच एक तीर्थ बनून जातो. त्याच्या दर्शनाने इतर लोकांना आत्मिक उन्नती होते. अशा संतांचा संग म्हणजे जिवंत पावित्र्य, ज्यातून अनेकांना दिशा, शांती आणि मुक्ती मिळते. मन शुद्ध तया काय करीसी माळा, मंडित सकळा भूषणांसी. ज्या व्यक्तीचे मन शुद्ध आहे, त्याला बाह्य माळा, टिळक, भोंदूपणा, पूजेसारखी धार्मिक चिन्ह गरजेची नाहीत, कारण त्याचं शुद्ध अंतःकरण त्याचं खरं भूषण आहे. आंतरिक भक्ती हेच खरे अलंकार आहेत. देवाला बाह्य रूप नव्हे, तर अंतःकरणातील श्रद्धा आवडते. हरीच्या गुणे गरजता ती सदा, आनंदतया मानसी. अहो, अशा संतांच्या मुखातून
सदैव हरिप्रसाद, नामस्मरण, हरिकीर्तन, भक्तिगीते, गुणगान चालू असते. त्यांचे मन सदैव आनंदात असते, कोणत्याही बाह्य गोष्टींशिवाय. हरिगुणाच्या गर्जनेने ते स्वतःही प्रफुल्लित होतात आणि इतरांनाही प्रबुद्ध करतात. तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची. अहो, त्यांनी आपले शरीर, मन आणि संपत्ती सर्व काही भगवंताला अर्पण केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कशाचीच अपेक्षा उरलेली नाही. अशी संपूर्ण समर्पणाची वृत्ती ही भक्तीची परमोच्च अवस्था आहे. तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा, काय महिमा वर्णू त्याची. तुकाराम महाराज म्हणतात, अशा व्यक्तीचा महिमा वर्णन करणं माझ्या शक्तीपलीकडचं आहे. परीस हा लोखंडालाही सोनं करत असतो, पण असा संत परीसाहूनच श्रेष्ठ आहे, कारण तो मृत जीवनात प्राण फुंकतो. त्यांच्या स्पर्शाने, विचारांनी आणि सहवासाने इतरांचे जीवन बदलते. या अभंगाचा सारांश आपण बघतोय. अहंकाराचा अभाव. ज्यावेळी आपल्यामध्ये मीपणा, अहंकार, मीच करता आहे, मीच करणार आहे, ही भावना ज्यावेळेस नष्ट होते, त्यावेळी आपलं शरीर, तो व्यक्ती ज्याच्यामध्ये अहंकाराचा अभाव आहे, तो व्यक्ती चिंतामणी सारखा दिव्य प्राप्त होतो. चिंतामणी सारखी दिव्यता त्याला प्राप्त होते. अंतःकरण शुद्ध. जेव्हा तुमचं मन शुद्ध असेल, तुमच्या मनामध्ये कोणाविषयी कपट नाही, वाईट विचार नाही, तुमचं मन निर्मळ झालंय त्या एखाद्या स्फटिकाप्रमाणे, तेव्हा तो व्यक्ती स्वतःच एक तीर्थ बनतो, कारण त्यामध्ये अवगुण उरलेले नसतात. यानंतर भगवंताला काय लागतं की आपण रोज जावं भगवंताकडे, रोज देवाला पाणी घालावं, रोज देवाला टीका लावावा, अगरबत्ती लावावी, नारळ फोडावं, साखर वाटावी. तर नाही. जर तुम्ही हे सगळं करताय पण तुमच्या मनामध्ये, तुमच्या मनातून ती भक्ती येत नसेल, तर त्या सगळ्या करण्याला काहीच अर्थ उरत नाही. पण तुम्ही हे सगळं करत नाही, रोज देवळात जात नाही, रोज देवाला पाणी घालत नाही, रोज अगरबत्ती लावत नाही, हे सगळं करायला पाहिजे. पण जेव्हा मनात असेल, खरंच मनात आहे, उगाच लोकांनी पाहावं म्हणून करू नये. पण जेव्हा तुम्ही मनातून करता, एखादं छोटंसं फूल जरी देवाला वाहिलं किंवा मनातून भक्ती दाटली आणि तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण घेतलं 1 ते 2 वेळा, तरी ती भक्ती मानली जाते. कारण ती अंतःकरणातून तुम्ही त्या देवाची आठवण काढतात, त्या देवाची भक्ती करतात. त्यामुळे जोपर्यंत तुमच्या अंतःकरणातून भक्ती येत नाही, भक्तीचा विचार येत नाही, तोपर्यंत ती खरी भक्ती मानली जाणार नाही. यापुढे संपूर्ण समर्पण. आपल्याला भगवंताकडे तन मन धनाने समर्पित व्हायचं आहे. तन मन धनाने आपण देवाची भक्ती केली पाहिजे. म्हणजे काय तर संपूर्ण समर्पण. यानंतर पुढे अभंगामध्ये सांगतात की संतांचा महिमा कसा आहे. ज्याप्रमाणे परीस जो आहे लोखंडाचं सोनं करतो, त्याला श्रेष्ठ मानलं जातं. पण त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ कोण असेल तर संत आहेत. तर अशा प्रकारे संतांचा महिमा जो आहे तो परिसाहून श्रेष्ठ मानला जातो. तर अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ निरूपण सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मंडळींनो, तुम्हाला या अभंगाचा भावार्थ निरूपण कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे ते सकळ कृष्णासी अर्पण, न कळता मज दुजे भावी, हा अभंग, या अभंगाचा भावार्थ निरूपण आज आपण बघणार आहोत. तर मंडळींनो, भावार्थ बघण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, कथा, अभंग तुमच्यासाठी लवकरात लवकर येतील. आणि हो, कमेंटमध्ये 3 पवित्र शब्द लिहायला विसरू नका, ते म्हणजे राम कृष्ण हरी. तर चला मंडळींनो, आपण बघूया या अभंगाचा भावार्थ. आहे ते सकळ कृष्णासी अर्पण, न कळता मज दुजे भावी. तुकाराम महाराज सांगतात की आपण जीवनात जे काही करतो, भोगतो, अनुभवतो, ते सगळं कृष्णालाच अर्पण करायला हवं. पण दुर्दैवाने, अज्ञानामुळे आपले मन दुजं म्हणजे वेगळा विचार करतं. आपल्याला वाटतं हे मीच करत आहे, हे माझं आहे. ही चूक आपल्याला देहाच्या बंधनात अडकवते. कर्म करताना कर्तेपणा सोडून समर्पण भाव ठेवावा. जे काही घडतं ते भगवान श्रीकृष्णाच्या इच्छेनेच होत आहे, ही भावना बाळगणं आवश्यक आहे. आता हा जो अहंकार आहे तोच समजून घेण्यासाठी आपण एक कथा पाहू. एकदा एक कुंभार आपल्या घराजवळ माती गोळा करत होता. त्याला चांगली मौसूत माती लागत होती, ज्यामधून सुंदर भांडी घडवता येतील. त्याने ती माती घेतली, मातीमध्ये पाणी टाकलं, चिखल बनवला, चांगली मळली आणि चाकावर ठेवून भांडी बनवायला सुरुवात केली. तेवढ्यात कुंभाराला ती माती म्हणाली. तो जो चिखल बनवलेला होता ना, त्या चाकावरती ठेवल्यानंतर तो चिखल, ती माती जी आहे, कुंभाराला म्हणाली, थांब. अरे कुंभारा, तू थांब. ₹10 received on PhonePe. एकदा एक कुंभार आपल्या घराजवळ माती गोळा करत होता. त्याला चांगली मौसूत माती पाहिजे होती, ज्यामधून सुंदर भांडी घडवता येतील. त्याने माती गोळा केली, मातीमध्ये पाणी टाकलं, चिखल बनवला, चांगली मळून घेतली आणि तो मातीचा गोळा, तो चिखलाचा गोळा जो आहे, तो भांडे बनवायच्या, ते मडके बनवण्याच्या चाकावरती ठेवला. आणि ठेवल्याबरोबर तो चिखल, ती माती कुंभाराला म्हणाली, अरे कुंभारा थांब. अरे तू काय मला फिरवतोस आणि तू काय मला आकार देणार आहेस? हे माझं शरीर आहे आणि याला आकार सुद्धा मीच देणार आहे. माझं भांड मी घडवेन, तू मला काही मदत करू नकोस. हे माझं शरीर आहे, मी याला आकार देणार. आता ती माती, तो चिखल जेव्हा कुंभाराला असं बोलला, त्यावेळी कुंभार हसला. त्याने मातीला समजावलं, प्रेमानं सांगितलं, बाळा, तुझ्या मर्जीने नाही ग, तर माझ्या हातानेच तुला सुंदर रूप येणार आहे. तू निमित्त आहेस, करता मी आहे. पण माती काही ऐकेना. ती कुरकुर करत राहिली आणि मीच 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 म्हणत राहिली. त्यामुळे झालं काय, शेवटी मातीनं स्वतःला आकार देण्यास सुरुवात केली आणि तिनं स्वतःला आकार दिला. त्या अहंकाराने भरलेल्या मातीपासून बनवलेलं भांड एक संद निघालच नाही. ते चाकावर फिरताना फुटलं. त्याला व्यवस्थित आकार मिळाला नाही आणि ते फुटून गेलं.
आता कुंभार म्हणाला, अगं माते, अरे चिखला, जोपर्यंत तू मी करशील तोपर्यंत तू योग्य रूप धारण करू शकणार नाहीस. मला समर्पण केल्याशिवाय सौंदर्य साध्य होणार नाही. तुला जसं रूप हवंय तसं रूप तुला साध्य होणार नाही. तू जसा असायला हवास चिखला, तू जसा असायला हवास तसा होणार नाहीस. आता यामध्ये या कथेमध्ये जो कुंभार आहे ना, कुंभार तो म्हणजे श्रीकृष्ण आहे. आणि ती माती म्हणजे कोण आहे तर जीव आहे, तुम्ही आम्ही आहोत. आणि मी म्हणजे काय तर अहंकार आहे. ज्या प्रकारे ती माती तो चिखल म्हणत होता ना, मीच मीच मीच, त्याच प्रकारे आपणही मीच 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 म्हणत असतो. आणि मीपणा तो अहंकार आपल्यामध्ये बाणवत असतो. तर तुकाराम महाराज म्हणतात, आपण जर सर्व काही भगवंताला अर्पण केलं तर जीवन सुंदर घडतं. पण आपणच जर कर्तेपणा घेतला तर आपल्याच कर्माने आपण पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून जातो. मनोनी पाठी लागतील भूते, येती गवसीत 5 जणे. मनोनी पाठी लागतील भूते, येती गवसीत 5 जणे. आता या ठिकाणी 5 जणे म्हणजे काय तर 5 जणे म्हणजे पंचमहाभूत. आता पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे 5 जण आहेत. जेव्हा आपण मी करता आहे असे म्हणतो तेव्हा ही पंचमहाभूते आपल्यावर नियंत्रण ठेवतात, आपल्याला काबूत करतात. आपला देहही याच पंचमहाभूतांनी बनलेला आहे. त्यामुळे देहात आसक्ती वाढते आणि आसक्ती वाढल्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जर आपण मीच करता म्हणू लागलो तर निसर्गाच्या नियमात अडकलो जातो. पंचमहाभूत आपल्याला पुन्हा शरीर धारण करण्यास भाग पाडतात आणि म्हणून जन्म मृत्यूचा फेरा चालूच राहतो. ज्याचे त्या वंचले आठवण होता, दंड हा निमित्ता कारणे हा. अहो ज्याचे त्या वंचले, ज्याचे त्या वंचले म्हणजे ईश्वराची आठवण न ठेवणे, त्याला विसरणे. निमित्ता कारणे, निमित्ता कारणे म्हणजे काय तर म्हणजे मीच सगळ्याचा करता आहे असा अहंकार बाळगणे. आणि हीच विस्मृतीच दंड बनते. आपण परमेश्वराला विसरतो, आपल्या कर्माला स्वतःच श्रेय देतो. हेच कर्म आपल्याला फळ म्हणून पुन्हा जन्म देतात. ईश्वराची स्मृती ठेवणं ही सर्वात मोठी साधना आहे. अहंकार आणि विस्मरण यामुळे आपल्याला कर्मदंड भोगावा लागतो. अहो ज्याने आपल्याला दिलंय त्याला विसरणं पाप आहे. त्यामुळेच संत तुकाराम महाराज यामध्ये म्हणतात, ज्याचे त्या वंचले आठवण होता, दंड हा निमित्त कारणे हा. यापुढे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे काळे चे पियेला गळा, मी वेळा वेळा करीतसे. तुका म्हणे काळे चे पियेला गळा, मी वेळोवेळा करीतसे. अहो या ठिकाणी काळे म्हणजे काय, काळे चेपईला गळा. काळे म्हणजे मृत्यू, नियती, काळ. तो जीवाचा गळा चेपतो. म्हणजे काय तर मरण येतं, संकट येतात, देह संपतो. पण तरीही हा जीव आहे ना, मी म्हणण्याचं सोडत नाही. वेळोवेळी त्याचा अहंकार वाढतच जातो. मृत्यू समोरही असून आपला अहंकार कायम असतो आणि आपण मीच सर्व काही असं मानतो. हेच मोठं अज्ञान आहे. अहंकार सोडल्याशिवाय मुक्ती नाही बरं का. जोपर्यंत आपल्यामधील अहंकार, मीपणा, मीच करता हा जो भाव आहे ना तो संपत नाही, तोपर्यंत या जगामधून मुक्ती नाही. आपण पुन्हा एकदा अडकल्या जातो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू. जोपर्यंत हा अहंकार, मीपणा जात नाही तोपर्यंत.
आणि जेव्हा तुमचा अहंकार, तुमचा मीपणा जातो, तेव्हा मात्र तुम्ही भगवंताशी एकरूप होता आणि तुमचा जन्म मृत्यूचा फेरा जो आहे तो चुकल्या जातो. आणि हा अहंकार काढायचा असेल, हा मीपणा काढायचा असेल तर समर्पण भाव असायला हवा. मी फक्त निमित्त आहे आणि करणारा हा भगवंत आहे. हा जो भाव असेल तो अहंकार नष्ट करायला सोपा होईल. कर्माचा कर्ता श्रीकृष्णच आहे. आपण फक्त निमित्त. पंचमहाभूत देहाशी आसक्त जीव पुन्हा पुन्हा जन्म घेतो. विस्मृती ईश्वराला विसरणं म्हणजे दंडाच्या फेऱ्यात अडकणं. अहंकार मृत्यूचा अनुभवही मीपणा नष्ट करत नाही. आता या ठिकाणी श्रीकृष्ण हा कर्ता आहे आणि आपण निमित्त आहोत. जेव्हा आपण पंचमहाभूताशी आसक्त होतो, म्हणजे मीपणा जेव्हा असतो, तेव्हा पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. भगवंताला विसरणं म्हणजे दंड हा पाहिजेच. भगवंताला विसरून कसं चालेल? तो कर्ता आहे. आता या अभंगाचा आजच्या जीवनाशी जर आपण या अभंगाचा अर्थ जोडला तर प्रत्येक कृती भगवंताला अर्पण करायची. यामुळे काय होईल तर अहंकार नष्ट होईल. हे तुम्ही रोज करू शकता. जेव्हा एखादं मोठं काम केलं जाईल, तुमच्या हातून दान धर्म होईल, तेव्हा फक्त म्हणायचं मी फक्त निमित्त आहे आणि करणारा भगवंत आहे. तो पांडुरंग आहे, तो विठ्ठल आहे, तो कृष्ण आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. आणि या ठिकाणी मीपणा टाळायचा आहे. नम्रता हीच खरी आध्यात्मिक उन्नतीची सुरुवात आहे. श्रीकृष्णाची आठवण ठेवा. अहो, अडचणीच्या काळामध्ये एखाद्या पाहुण्या रावळ्याने जर आपल्याला मदत केली तर आपण त्या पाहुण्या रावळ्याला आयुष्यभर आठवणीत ठेवतो की त्या पाहुण्याने, त्या अमुक पाहुण्याने, त्या तमुक पाहुण्याने आपल्याला मदत केली होती. अहो, हा तर भगवंत आहे. हा तुमच्या पावलोपावली तुम्हाला मदत करत असतो. तुमचा पाठीराखा आहे, तुमचा सखा आहे, आपला माऊली आहे. त्यामुळे या भगवंताला विसरून चालणार नाही. आणि जेव्हा जेव्हा आपण या भगवंताला, पांडुरंगाला विसरतो, तेव्हा तेव्हा आपल्याला दंड मिळत असतो. मरण स्मरण ठेवा. ज्यावेळी आपण भगवंताला विसरत नाही, त्याची आठवण ठेवतो, त्यानंतर समर्पण भाव ठेवतो, मी फक्त निमित्त मात्र आहे असा भाव असतो, तेव्हा मात्र अहंकार गळून पडतो आणि हळूहळू आपल्या मनातील, आपल्या अंतःकरणातील भक्ती वाढायला लागते. आणि एकदा का भक्ती वाढली तर या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण मुक्त होतो. तर मंडळींनो, अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ निरूपण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण संत तुकाराम महाराज यांचा महारासी सिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे या अभंगाचा विस्तृत अर्थ, भावार्थ आज आपण बघणार आहोत. या अभंगाचा जो अर्थ आहे तो दोन प्रकारे आपण बघणार आहोत. एक आध्यात्मिक आणि दुसरा म्हणजे लौकिक अर्थ. तर अशा पद्धतीने दोन प्रकारे आपण अर्थ आज या अभंगाचा बघणार आहोत. तर मंडळीनो, या अभंगाची सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा,
जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, अभंग, कथा तुमच्यासाठी लवकरात लवकर येतील. आणि हो, 3 पवित्र शब्द कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, आणि ती म्हणजे रामकृष्ण हरी. तर मंडळींनो, चला या व्हिडिओला, या भावार्थाला सुरुवात करूया. महारासी सिवे कोपे ब्राह्मण तो नवे, तया प्रायश्चित्त काही देह त्याग करिता नाही. नातळे चांडाळ त्याचा अंतरी विटाळ, ज्याचा संगचित्ती तुका म्हणे तो त्या याती. अशा प्रकारे हा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे जो आध्यात्मिक जो अर्थ आहे तो आपण या अभंगाचा अगोदर बघूया. या आध्यात्मिक अर्थामध्ये संत तुकाराम महाराज इथे सांगतात की जात ही बाह्य संकल्पना नव्हे, तर मनाची शुद्धता किंवा अशुद्धता यावर आधारित आहे. जसं आपण अगोदर सांगितलंय की या अभंगाचे 2 प्रकारांनी अर्थ लावता येतात. एक म्हणजे आध्यात्मिक अर्थ आणि दुसरा म्हणजे लौकिक अर्थ. पहिला अर्थ असा की क्रोध हा महार मानला आहे. याला म्हणजे क्रोधरूपी महाराला जो शिवतो तो ब्राह्मण नाही. ब्राह्मणाचा राग आला तर तो महार या पदवीत जातो. या क्रोधयुक्त ब्राह्मणाने देहांत प्रायश्चित्त जरी घेतले तरी तो शुद्ध होणार नाही, असे या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. एक व्यक्ती जर बाह्यतः ब्राह्मण असेल पण त्याच्या अंतरंगात द्वेष, क्रोध, गर्व, अहंकार असेल तर त्याने कितीही तप किंवा प्रायश्चित्त केलं तरी त्याला शुद्धता प्राप्त होत नाही. असं व्यक्तिमत्व हे अंतरातून चांडाळ असतं. त्याच्या अंतरात, विचारात, आचरणात आणि भावना प्रवृत्तीत विटाळ असतो, म्हणजेच अशुद्धता असते. आणि तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, ज्याच्या चित्तात अशा व्यक्तीचा संग आहे, म्हणजे जो अशा व्यक्तीशी एकरूप होतो, तो सुद्धा तसाच नीच बनतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, खरी जात मनावरून ठरते. म्हणजे क्रोध, द्वेष, अभिमान याने भरलेला माणूस नीच असतो, जरी त्याचा जन्म कुठल्याही उच्च जातीत झाला असला तरी. चांगुलपणा, सहिष्णुता, समत्व हे असतील तर तो व्यक्ती पवित्र आहे. ही संतांची खरी शिकवण आहे. मंडळींनो, याचा दुसरा अर्थ म्हणजे लौकिक अर्थ. या अभंगाचा दुसरा अर्थ सामाजिक वास्तवावर बोट ठेवणार आहे. जर एखादा ब्राह्मण महाराने स्पर्श केला म्हणून रागावतो, संताप करतो, तर तो खरा ब्राह्मण नाहीच. कारण ब्राह्मणत्व हे वर्तणूक, विचार आणि करुणेवर आधारित असतं, जन्मावर नव्हे. अशा अस्पृश्यतेचा स्वीकार करणाऱ्या ब्राह्मणाने जरी देहत्याग केला, प्रायश्चित्त केलं, तरी त्याचं पवित्रत्व सिद्ध होत नाही. असं व्यक्तिमत्व खरं म्हणजे चांडाळच असतो, कारण त्याच्या अंतरंगातच विटाळ आहे, असं तुकोबांचं स्पष्ट विधान आहे. जर एखाद्याच्या मनात कायम हीच नीचता असेल तर त्याचं चित्त सुद्धा त्याच जातीतलं बनतं. चित्त प्रवृत्ती प्रमाणेच जात ठरते, असं इथे प्रतिपादन आहे. संत तुकाराम महाराजांचा काळ 16व्या ते 17व्या शतकातील असा होता की तेव्हा जाती व्यवस्था अत्यंत कठोर होती. स्पृश्य अस्पृश्यतेचे नियम, सोवळं ओवळं, देवदर्शनास मर्यादा अशा अनेक गोष्टींनी समाजाला ग्रासलं होतं. संत परंपरेतील अनेकांनी ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, संत चोखोबा, एकनाथ, नामदेव महाराज इत्यादी या भेदभावांना स्पष्ट विरोध केला. जाती वाचून उद्धार नाही अशी धारणा जेव्हा समाजात खोलवर रुजली होती, तेव्हा संतांनी सांगितलं होतं. त्यांनी सुद्धा सांगितलं संतांनी की जात वगैरे असं काही नसतं.
म्हणजे भगवंताच्या कृपेशिवाय कोणतीही जात उपयोगाची नाही. जो क्रोधी द्वेषी आहे तोच खरा महार किंवा चांडाळ आहे, जरी तो जन्माने ब्राह्मण असला तरी. तुकाराम महाराजांचा हा अभंग जातीभेद, द्वेष, क्रोध, असहिष्णुतेचा तीव्र विरोध करतो. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जात म्हणजे जन्म नाही, तर वर्तन, वृत्ती आणि विचार आहे. जो नम्र, भक्त, समतेची भावना बाळगतो तोच खरा ब्राह्मण, जरी तो जन्माने कोणत्याही जातीमध्ये जन्माला आला असेल तरी. अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ, विस्तृत भावार्थ आपण आज बघितला. तर हा भावार्थ, हे विवरण, हे विवेचन तुम्हाला कसं वाटलं मंडळींनो? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि आम्हाला मार्गदर्शन करायला सुद्धा विसरू नका. जर तुम्हाला वाटत असेल ते काही सुधारणा करायची असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करून आम्हाला सांगा की आम्ही यामध्ये अजून काय सुधारणा करू शकतो, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा परिणाम होईल. तर चला मंडळींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.